नमस्कार, माझं नाव विलास लक्ष्मण तांबे आहे. तर आज आम्ही इथे जे रासायनिक कीटकनाशक आहे, रासायनिक कीटकनाशकाचा जो वापर दिवसानुदिवस आपल्या भारतामध्ये जास्त पद्धतीने वाढत आहे. तर त्या वापरामुळे जे आपल्या हानिकारक कोणते सांगायला गेलं तर वेगवेगळ्या पद्धतीच्या बिमाऱ्या येत आहेत, जसे की कॅन्सर आहे, आणखी कोणते हार्ट अटॅकचे प्रमाण आहे, असे प्रमाण भरपूर पद्धतीने वाढण्यात येत आहे. तर रासायनिक कीटकनाशकाचा वापर कमी करण्यात यावा आणि त्याच्या बदल्यात आपण ऑर्गॅनिक जे औषधी आहे, ऑर्गॅनिक जे इनपुट्स आहे, त्याचा वापर जास्तीत जास्त पद्धतीने आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये त्याचा वापर व्हावा, हे आपल्या काळाची गरज आहे. तर त्याच्यासाठी आपण ऑर्गॅनिक शेतीकडे वळावे. आपण रासायनिक कीटकनाशकाचा वापर कमी करावा आणि ऑर्गॅनिक औषधांचा वापर आपण जास्तीत जास्त पद्धतीने करावा, जे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे, आपल्या मुलं-बाळासाठी, आपल्या पत्नीसाठी, आपल्या जवळपासचे नातेवाईकांसाठी चांगले आहे, आपल्या जमिनीसाठी पण चांगले आहे. त्यासाठी जास्तीत जास्त आपण ऑर्गॅनिक औषधांचा वापर आपण करू शकतो. जसे की रासायनिक कीटकनाशकाचा वापर जास्तीत जास्त पद्धतीने आपल्या भारत देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये होत आहे. तर त्याच्या बदल्यात आपण ऑर्गॅनिक औषधे आपण चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. त्याच्यासाठी आम्ही बनवणार आहे, लसूण अर्क बनवणार आहे, दशपर्णी अर्क आहे, ब्रह्मास्त्र आहे, निमास्त्र आहे, पाचपर्णी अर्क आहे आणि बुरशीनाशक म्हणून आणि पपई अर्क आहे. तर हे औषधे आपण ऑर्गॅनिक पद्धतीने चांगल्या पद्धतीने औषधे आपण आज तयार करणार आहोत. नमस्कार, माझं नाव विलास लक्ष्मण तांबे आहे. तर आज आम्ही इथे बनवणार आहे लसूण अर्क. तर लसूण अर्क आपल्या बनवण्यासाठी याच्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. तर याच्यासाठी साहित्य आपण कशा पद्धतीने घेतलेलं आहे ते आपण पाहूया. तर याच्यासाठी आम्ही सुरुवातीला घेतलेलं आहे अर्धा किलो हिरवी मिरची घेतलेली आहे तिखट पद्धतीची. त्यानंतर अर्धा किलो लसूण घेतलेला आहे, अर्धा किलो काळा तंबाखू घेतलेला आहे, 2 लिटर गाईचे गोमूत्र घेतलेलं आहे आणि 3 लिटर आपलं साधं पाणी घेतलेलं आहे. तर सुरुवातीला अर्धा किलो हिरवी मिरची आणि लसूण बारीक पद्धतीने वाटून घ्यायचं. वाटून घेतल्यानंतर त्याला 2 लिटर गोमूत्रामध्ये मिक्स करायचं. 2 लिटर गोमूत्रात मिक्स केल्यानंतर तंबाखू त्याच्यामध्ये मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर त्याला 3 लिटर पाण्यामध्ये त्याला 1 तासापर्यंत चांगल्या पद्धतीने शिजवायचं. चांगल्या पद्धतीने शिजवल्यानंतर याला कपड्याच्या सहाय्याने चांगल्या पद्धतीने गाळून घेतल्यानंतर याची फवारणी जी आहे ते आपण दुसऱ्या दिवशी करू शकतो. आता याची फवारणी करायची जे कोणत्या किडीसाठी करू शकतो आपण तर ते पाहूया. याच्यासाठी फवारणी जी आहे ते पांढरी माशी आहे, पिढ्या ढेकून आहे, रस शोषक किडी आहे, या किडींसाठी याची फवारणी आपण करू शकतो. आणि याची फवारणी जी आहे ती 100 मिली 15 लिटर पंपामध्ये याची फवारणी करू शकतो. एवढ्या चांगल्या पद्धतीचं आपलं हे लसूण अर्क आपण इथं ऑर्गॅनिक पद्धतीचं वापरू शकतो. आता इथं तयार करणार आहे आम्ही लसूण अर्क. आता लसूण अर्क कशा पद्धतीने तयार केला ते पाहूया. आता सुरुवातीला आपण याच्यात पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर याच्यात गोमूत्र टाकलेलं आहे. 3 लिटर पाणी टाकलेलं आहे, 2 लिटर गोमूत्र टाकलेलं आहे. त्याच्यानंतर हे अर्धा किलो जी मिरची आहे बारीक वाटून साने, ती मिरची अर्धा किलो आपण याच्यामध्ये टाकलेली आहे. बारीक मिरची टाकल्यानंतर आपला जो लसूण आहे तो लसूण बारीक पद्धतीने वाटून घ्यायचा. बारीक पद्धतीनं वाटून घेतल्यानंतर अर्धा किलो लसूण आपण याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि काळा तंबाखू जे आहे अर्धा किलो, काळा तंबाखू पण आपण याच्यामध्ये टाकलेला आहे. याला मग चांगल्या पद्धतीनं मस्त काडीच्या सहाय्याने किंवा एका फळाच्या सहाय्याने ढवळून घ्यायचं. ढवळून घेतल्यानंतर म्हणजे पूर्ण अर्क जे आहे याच्यामध्ये उतरून जाईल. हे आपल्याला 1 ते 1.5 तासापर्यंत याला शिजवायचं आहे. 1 ते 1.5 तासापर्यंत शिजवल्यानंतर याच्यातला सगळा अर्क जे आहे तो उतरून गेल्यामुळे आपल्याला तो फवारण्यासाठी चांगल्या पद्धतीने लसूण अर्क कामी पडेल. तर आज आम्ही इथे तयार करणार आहे निमास्त्र. आता निमास्त्र कशा पद्धतीने तयार करायचे आहे त्यासाठी आम्ही इथे साहित्य घेतलेलं आहे. त्याच्यासाठी साहित्य पाहूया आपण कशा पद्धतीने घेतलं ते. त्याच्यासाठी सुरुवातीला घेतलेलं आम्ही 3 किलो कडुलिंबाचा पाला घेतलेला आहे, अर्धा किलो गाईचं शेण घेतलेलं आहे, 2 लिटर गाईचे गोमूत्र घेतलेलं आहे आणि 3 लिटर आपलं साधं पाणी घेतलेलं आहे. तर सुरुवातीला जो कडुलिंबाचा पाला आहे 3 किलो पाला बारीक पद्धतीने वाटून घ्यायचा. बारीक पद्धतीने वाटून घेतल्यानंतर त्याला 2 लिटर गोमूत्रामध्ये मिक्स करायचं. 2 लिटर गोमूत्र मिक्स केल्यानंतर अर्धा किलो शेण त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि 3 लिटर पाण्यामध्ये त्याला 1 ते 1.5 तासापर्यंत चांगल्या पद्धतीने शिजवून घ्यायचं. चांगल्या पद्धतीने शिजल्यानंतर याला कापडाच्या सहाय्याने गाळून घ्यायचं. गाळून घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण याची फवारणी करू शकतो. तर याची फवारणी जी आपण कोणत्या किडीसाठी करू शकतो तर हे आपल्याला मावा, तुडतुडे, पाने खाणाऱ्या अळ्या, रोग शोषक किडी, लाल्या रोग या किडींसाठी आपण याचा उपयोग करू शकतो. आणि याचे प्रमाण जे आहे ते 100 मिली 15 लिटरच्या पंपामध्ये याची फवारणी आपल्याला करावी लागेल. आता आम्ही इथे बनवणार निमास्त्र. आता निमास्त्र कशा पद्धतीने तयार करणार प्रॅक्टिकली ते आपण पाहणार आहोत. याच्यासाठी सुरुवातीला आपण टाकूया
3 लिटर साधं पाणी, 3 लिटर साधं पाणी टाकल्यानंतर याच्यामध्ये 2 लिटर गोमूत्र टाकूया. 2 लिटर गोमूत्र टाकल्यानंतर 3 किलो लिंबाचा पाला टाकावा लागतो त्यात. तीन किलो लिंबाचा पाला टाकल्यानंतर अर्धा किलो गाईचं शेण टाकावं लागेल त्याच्यामध्ये. शेण टाकल्यानंतर त्याला चांगल्या पद्धतीनं 5-10 मिनिटांचा चांगल्या पद्धतीने ढवळावं लागेल त्याच्यासाठी. अशा पद्धतीनं आपल्याला 1 ते 1.5 तासापर्यंत आपला निमास्त्र तयार करायला वेळ लागेल. याला 1 ते 1.5 तासापर्यंत पूर्ण त्याचा जे अर्क आहे पूर्ण एकजीव होईपर्यंत याला चांगल्या पद्धतीनं शिजू द्यावा लागेल, म्हणजे पूर्ण अर्क याच्यामध्ये उतरून जाईल. ऑर्गॅनिक औषधी आहे, निमास्त्र औषधी आहे. तुम्ही किती प्रकारचे रासायनिक कीटकनाशके वापरा, त्याच्यापेक्षा पॉवरफुल पद्धतीचं आपलं निमास्त्र तयार आहे. हे आपल्याला कोणत्याही किडीसाठी खास करून आपल्याला कॉटन पिकासाठी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला याचा उपयोग करू शकतो. सुरुवातीपासून ते लास्टपर्यंत याचा उपयोग आपण कोणत्याही किडीसाठी आपण हे करू शकतो. तर आज आम्ही इथे तयार करणार आहे पपई अर्क. आता पपई अर्क कशा पद्धतीने तयार करतात ते पाहूया. हे सर्वोत्तम आपलं बुरशीनाशक औषधी आहे ऑर्गॅनिक पद्धतीचं. त्याच्यासाठी आम्ही साहित्य कशा पद्धतीने घेतलं ते पाहूया. त्याच्यासाठी घेतलेला आम्ही पपईचा पाला घेतलेला आहे 3 किलो, गाईचे गोमूत्र घेतलेलं आहे 2 लिटर आणि साधं पाणी घेतलेलं आहे 3 लिटर. तर सुरुवातीला पपईचा पाला जे आहे ते बारीक पद्धतीने वाटून घ्यायचा. बारीक पद्धतीने वाटून घेतल्यानंतर 2 लिटर गोमूत्रामध्ये त्याला मिक्स करायचं. 2 लिटर गोमूत्र मिक्स केल्यानंतर 3 लिटर पाण्यामध्ये त्याला शिजवायचं. आता हे 1 ते 1.5 तास शिजवायचं. 1 ते 1.5 तास शिजल्यानंतर याला कपड्याच्या सहाय्याने चांगल्या पद्धतीनं गाळून घ्यायचं. गाळून घेतल्यानंतर याची फवारणी जी आहे ते आपण दुसऱ्या दिवशी करू शकतो. तर हे कोणत्या किडीसाठी सर्वोत्तम बुरशीनाशक आहे. हे तुम्हाला कॉटन पिकासाठी कामी पडेल, तर हे भाजीपाला पिकासाठी कामी पडेल, कोणत्याही पिकासाठी सर्वोत्तम बुरशीनाशक म्हणून आपल्याला कामी पडेल. याचे प्रमाण जे आहे ते 100 मिली 15 लिटरच्या पंपामध्ये याची फवारणी करायची आहे. तर इथं आपण तयार करणार आहे पपई अर्क. तर याच्यासाठी आपण सुरुवातीला टाकणार आहे 3 लिटर साधं पाणी. 3 लिटर साधं पाणी टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये 2 लिटर गाईचे गोमूत्र टाकलेले आहे. 2 लिटर गाईचे गोमूत्र टाकल्यानंतर पपईचा पाला ते बारीक पद्धतीने करून घ्यायचा. पपईचा पाला 3 किलो पपई पाला टाकल्यानंतर चांगल्या पद्धतीने याला 1 ते 1.5 तासापर्यंत याला शिजवायचं आहे. 1 ते 1.5 तासापर्यंत शिजवल्यानंतर याच्यातला पूर्ण अर्क जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये उतरून जाईल. तर आज आम्ही इथे चांगल्या पद्धतीचं ऑर्गॅनिक औषध तयार करणार आहे. त्याच्यासाठी बनवणार आम्ही इथे ब्रह्मास्त्र. आता ब्रह्मास्त्र कशा पद्धतीनं बनवायचे त्यासाठी आम्ही इथे साहित्य घेतलेले आहे. त्याचे साहित्य काय काय घेतलेलं आहे ते आपण पाहूया. त्याच्यासाठी आम्ही घेतलेला आहे 2 किलो सीताफळाचा पाला घेतलेला आहे, 2 किलो करंजचा पाला घेतलेला आहे, 2 किलो धोत्राचा पाला घेतलेला आहे, 2 किलो लिंबाचा पाला घेतलेला आहे आणि 10 लिटर गोमूत्र घेतलेलं आहे. तर सुरुवातीला ह्या चारही रकमाचा जो पाला आहे तो बारीक पद्धतीने वाटून घ्यायचा व बारीक पद्धतीने वाटून घेतल्यानंतर 10 लिटर गोमूत्रामध्ये मिक्स करायचं. 10 लिटर गोमूत्रामध्ये मिक्स केल्यानंतर याला 1.5 तासापर्यंत चांगल्या पद्धतीने शिजवायचं. चांगल्या पद्धतीने शिजल्यानंतर याला मग कपड्याच्या सहाय्यानं गाळून घ्यायचं. कपड्याच्या सहाय्यानं गाळून घेतल्यानंतर हे आपल्याला दुसऱ्या दिवशी याची फवारणी करण्यासाठी आपल्याला कामी पडेल. तर याची फवारणी जी आहे ते कशा पद्धतीनं करायची, याची जी फवारणी आहे ती 150 मिली 15 लिटरच्या पंपामध्ये आपण याची फवारणी करू शकतो. आणि हे कोणत्या किडीसाठी याचा किडी व रोगासाठी याचा वापर करता येईल आपल्याला, तर याचा वापर आपण बोंडअळीसाठी करू शकतो, दह्या रोगासाठी करू शकतो, लाल्या रोगासाठी करू शकतो आणि पाणी खाणाऱ्या अळीसाठी करू शकतो. एवढं पॉवरफुल पद्धतीचं आपलं ब्रह्मास्त्र इथं तयार करू शकतो. तर आता आपण इथं तयार करणार आहे ब्रह्मास्त्र. तर ब्रह्मास्त्र कशा पद्धतीने तयार केलं आपण साहित्य पहा कशा पद्धतीने घेतले ते. याच्यासाठी घेतलेलं आहे आपण 10 लिटर गाईचे गोमूत्र घेतलेलं आहे. 10 लिटर गाईचे गोमूत्र घेतल्यानंतर याच्यासाठी सीताफळाचा पाला जे आहे ते 2 किलो घेतलेला आहे. हा सीताफळाचा पाला जे आहे तो बारीक पद्धतीने वाटून घ्यायचा आहे. बारीक पद्धतीने वाटून घेतल्यानंतर तो याच्यात आपण टाकू शकतो. त्याच्यानंतर 2 किलो घेतलेला आहे आपण करंजचा पाला घेतलेला आहे. त्याला पण बारीक पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. दोन किलो करंजचा पाल्यानंतर आपण याच्यामध्ये धोत्र्याचा पाला आपल्याला 2 किलो घ्यावा लागेल.
त्याच्यानंतर आपल्याला लिंबाचा पाला 2 किलो घ्यावा लागेल. ते आपलं 4 रकमाचा पाला याच्यात आपण ब्रह्मास्त्र बनण्यासाठी टाकलेला आहे आणि त्याला 1 ते 1.5 तासापर्यंत चांगल्या पद्धतीने शिजवायचं आहे. त्याला 1 ते 1.5 तासापर्यंत चांगल्या पद्धतीने शिजवल्यानंतर त्याचा गरजा पूर्णपणे उतरून जाईल आणि हे आपल्याला फवारण्यासाठी दुसऱ्या दिवशी आपल्याला ब्रह्मास्त्र वापरण्यासाठी कामी पडेल. मोस्ट पॉवरफुल ब्रह्मास्त्र आहे. हे आपल्याला कोणत्या पण किती मोठे किडेसाठी राहिले तरी आपल्याला कामी पडू शकते ऑर्गॅनिक सेंद्रिय शेतीमध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीचं आपलं ब्रह्मास्त्र आहे. तर आज आम्ही इथं तयार करणार आहे 5 अर्क. आता 5 अर्क कशा पद्धतीने मोस्ट पॉवरफुल 5 अर्क आम्ही इथे तयार करणार आहे. तर 5 अर्क तयार करण्यासाठी साहित्य आम्ही इथे घेतलेलं आहे. ते साहित्य पाहूया कशा पद्धतीने घेतलं आहे. याच्यासाठी आम्ही घेतलेला आहे 2 किलो रुईचा पाला घेतलेला आहे, 2 किलो धोत्र्याचा पाला घेतलेला आहे, 2 किलो कडुलिंबाचा पाला घेतलेला आहे, पावशेर हिरवी मिरची घेतलेली आहे, पावशेर लसण घेतलेला आहे आणि 15 लिटर गाईचे गोमूत्र घेतलेले आहे. तर सुरुवातीला ते आपल्या 3 रकमाचा पाला बारीक पद्धतीने वाटून घ्यायचा, त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण बारीक पद्धतीने वाटून घ्यायचा आणि 15 लिटरच्या गोमूत्रामध्ये त्याला मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर हे आपल्याला 1 ते 1.5 तासापर्यंत चांगल्या पद्धतीने शिजवायचं आहे. चांगल्या पद्धतीने शिजवल्यानंतर याला दुसऱ्या दिवशी आपण फवारणीसाठी वापरू शकतो. तर याची फवारणी जी आहे ते 150 मिली 15 लिटरच्या पंपामध्ये याची फवारणी करायची आहे. आता कोणत्या कीड व रोगासाठी वापरायचा आपण करू शकतो. तर याचा वापर आपण मावा, तुडतुडे, पिढ्या ढेकून, पांढरी माशी, दह्या रोग इत्यादी पद्धतीच्या रोगासाठी आपण चांगल्या पद्धतीने आपण याचा वापर करू शकतो. आता 5 अर्क बनवण्यासाठी आपण कशा पद्धतीने बनते पाहूया. त्यासाठी आम्ही सुरुवातीला 15 लिटर गाईचे गोमूत्र आहे ते टाकावं लागेल त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर याच्यामध्ये कडुलिंबाचा पाला जे आहे तो कडुलिंबाचा पाला आपल्याला 2 किलो टाकावा लागेल. अशा बारीक पद्धतीने काढून घ्यायचा कडुलिंबाचा पाला आणि तो त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. 2 किलो आपला कडुलिंबाचा पाला टाकलेला आहे. त्याच्यानंतर धोत्र्याचा पाला जे आहे तो आपल्याला 2 किलो टाकावा लागेल आणि त्याचे जे फळं राहते काटेरी फळं ते आपल्याला 1 किलो टाकावं लागेल याच्यामध्ये. ते वेगळे करून सांगणे याला बारीक करण्याची आवश्यकता नाही आहे, आपण सरळ टाकू शकतो आपण. याच्यामध्ये रुईचा पाला जे आहे ते रुईचा पाला पण आपल्याला 2 किलो टाकावा लागेल. ते बारीक करून टाकावं लागेल पूर्ण. त्याच्यानंतर पावशेर मिरची, हिरवी मिरची चांगली तिखट पद्धतीची मिरची बारीक पद्धतीने वाटून याच्यात आपल्याला टाकलेले आहे. पावशेर लसण टाकलेला आहे बारीक पद्धतीने वाटून एवढं साहित्य टाकल्यानंतर याला चांगल्या पद्धतीने 1 ते 1.5 तासापर्यंत ढवळायचं आहे, म्हणजे पूर्ण ते एकजीव होण्यास मदत होईल. याला 1-1.5 तासानंतर ढवळल्यानंतर याला कापडाच्या सहाय्यानं गाळून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे फवारणी करण्यासाठी कामी पडेल. अशा पद्धतीचं मोस्ट पॉवरफुल आपलं 5 अर्क तयार आहे. तर आज आम्ही इथं बनवणार आहे 10 अर्क. आता 10 अर्क कशा पद्धतीने बनवायचं त्यासाठी आम्ही इथं साहित्य घेतलेलं आहे. याच्यात साहित्य काय काय घेतलेलं आहे ते पाहूया. त्याचं साहित्य घेतलेलं आम्ही 1 किलो कडुलिंबाचा पाला घेतलेला आहे, 1 किलो पपईचा पाला घेतलेला आहे, 1 किलो धोत्र्याचा पाला घेतलेला आहे, 1 किलो रुईचा पाला घेतलेला आहे, 1 किलो सीताफळाचा पाला घेतलेला आहे, 1 किलो करंचा पाला घेतलेला आहे, 1 किलो टणटणीचा पाला घेतलेला आहे, 1 किलो करंचा पाला घेतलेला आहे आणि पावशेर मिरची घेतलेली आहे, पावशेर लसण घेतलेला आहे, 10 लिटर गोमूत्र घेतलेलं आहे. हे सगळं पाला जे बारीक पद्धतीने वाटून घ्यायचा. बारीक पद्धतीने वाटून घेतल्यानंतर 10 लिटर गोमूत्रामध्ये मिक्स करायचं. 10 लिटर गोमूत्रामध्ये मिक्स केल्यानंतर याला 1 ते 1.5 तासापर्यंत चांगल्या पद्धतीनं शिजवायचा. चांगल्या पद्धतीने शिजवल्यानंतर याला कपड्याच्या सहाय्याने गाळून घ्यायचा. कपड्याच्या सहाय्याने गाळून घेतल्यानंतर याची फवारणी जे आपण दुसऱ्या दिवशी करू शकतो. त्याची फवारणी जी आहे 150 मिली 15 लिटरच्या पंपामध्ये आपण 10 अर्काची चांगल्या पद्धतीने फवारणी आपण करू शकतो. आता हे कोणत्या किडीसाठी याचा वापर करता येईल तर हे आपल्याला मावा, तुडतुडे, चुरडा अळी या किडींच्या वापरासाठी आपल्याला 10 अर्काचा वापर आपण करू शकतो. तर आता आपण इथं बनवणार आहे 10 अर्क. आता 10 अर्क चांगल्या पद्धतीचा अर्क आहे जे आपण कोणत्या पण पिकासाठी आपण वापरू शकतो. हे आपण कॉटन पिकासाठी, चना पिकासाठी, कोणत्या तुरीवर पिकासाठी, कोणत्या पद्धतीने आपण ऑर्गॅनिक सेंद्रिय शेतीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. तर 10 अर्क तयार करण्यासाठी आपण साहित्य कशातून घेतलं त्याच्यासाठी आपल्याला 10 ते 15 लिटर गाईचे गोमूत्र लागेल. गाईचे गोमूत्र घेतलेलं आहे आपण. त्याच्यानंतर 1 किलो आपण कडुलिंबाचा पाला घेतलेला आहे, ते बारीक पद्धतीने वाटून घ्यायचा आहे.
1 किलो कडुलिंबाचा पाला घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण सीताफळाचा पाला 1 किलो घेतलेला आहे. 1 किलो सीताफळाचा पाला घेतल्यानंतर 1 किलो आपला रुईचा पाला घ्यायचा आहे. 1 किलो रुईचा पाला घेतल्यानंतर आपल्याला 1 किलो धोत्र्याचा पाला घ्यायचा आहे आणि त्याचे 1 किलो फळं घ्यायचे आहे धोत्र्याचे, बारीक पद्धतीने वाटून आणि पाला. त्याच्यानंतर आपला करंजचा पाला घ्यायचा आहे 1 किलो. त्याच्यानंतर आपण घेतलेला पपईचा पाला घेतलेला आहे. त्यासाठी आपण पावशेर हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक पद्धतीने वाटून टाकण्यासाठी. पावशेर लसूण घेतलेला आहे. याला चांगल्या पद्धतीनं ढवळायचे आहे 1 ते 1.5 तासापर्यंत. 1 ते 1.5 तासापर्यंत ढवळल्यानंतर हे आपलं दशपर्णी अर्क जे आहे ते चांगल्या पद्धतीचा अर्क आपल्याला तयार होईल आणि हे आपल्याला कोणत्या पण पिकासाठी वापरण्यासाठी कामी पडेल. याला 1 ते 1.5 तास शिजल्यानंतर याला चांगल्या कपड्याच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण याची फवारणी करू शकतो. जसे की आपण ऑर्गॅनिक औषधे जे आहे जे आता पाहिले आपण ते बिलकुल कमी खर्चामध्ये आपल्याला ऑर्गॅनिक औषधी आपल्याला वापरता येईल आणि घरच्या घरी पण ते बनवता येईल. कारण की आपण रासायनिक औषधी ज्यावेळेस विकत आणतो आपण तर ते आपल्या शरीरासाठी पण हानिकारक आहे, आपल्या जमिनीसाठी पण हानिकारक आहे. कारण की आपण जे रासायनिक औषधी जे आणतो त्यातलं फक्त 1% औषध जे आहे ते आपल्याला कीड व रोग मारण्यासाठी कामी पडते, पण 99% औषधी अशी आहे ते औषधी बिलकुल वाया जाते. पण वाया जाते कुठं ते नेमकं माहिती पाहिजे. ते आपल्या जमिनीमध्ये मातीमध्ये जाते, ते आपल्या पिण्या पाण्यामध्ये जाते, ते आपल्याला हवेमध्ये जाते. मग आपल्याला काय होईल का जो शेतकरी आपल्या शेतामध्ये जो जातो ते त्यांना विहिरीचं पाणी प्यावं लागते, ते आपल्या शरीरामध्ये गेल्यामुळे कसं रासायनिक आपल्याला त्याचा इफेक्ट होऊ शकतो. जे आपण मातीमध्ये आपण जे रासायनिक औषध जास्तीत जास्त पद्धतीने आपण खतं जे टाकतो तर ते आपल्या भाजीपाला ज्यावेळेस आपण शेतामध्ये घेतो ते आपल्या खाण्यापिण्यामध्ये जाऊ शकतो. आणि हवा जी आहे कारण की हवा आपल्या शरीरात गेल्यामुळे ते पॉयझनिंग कसं जास्तीत जास्त पद्धतीने आपलं होऊ शकतो. त्याच्यापेक्षा आपण ऑर्गॅनिक औषधी जर तयार केली ते आपल्या शेतीसाठी चांगले आहे, आपल्या स्वतःच्या शरीरासाठी पण चांगले आहे आणि याच्यासाठी कोणतेही साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होत नाही आणि ते कमी खर्चामध्ये आपल्याला उपयोग करते. कारण की आपण जर पाहायला गेलं सध्याच्या याला 1 एकरीसाठी आपल्याला 15,000 रुपये आपल्याला रासायनिक खतं आणि औषधासाठी आपल्याला खर्च येतो. पण आपण ऑर्गॅनिक औषधी जर आपण जर तयार केली तर आपल्याला ते कमी कमी ना म्हणतो 2-3 हजारमध्ये आपण 1 एकरी आरामशी आपण ते करू शकतो आणि चांगला रिझल्ट आहे. त्याच्यामुळे आपला कोणत्याही प्रकारचं साईड इफेक्ट आपल्या शरीरावर किंवा आपल्या शेतीवर कशा पद्धतीचं होत नाही. हा रिझल्ट पण घेऊ शकतो.